नमस्कार मित्रांनो, EPFOच्या नियमात आणखी एक बदल झाला आहे। EPFOने दिला कोट्यवधी ग्राहकांना दिलासा, क्लेम सेटलमेंटसाठी ही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत। तर मित्रांनो, नेमका काय बदल आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग जाणून घेऊया नेमका EPFOने काय बदल केला आहे। EPFOने आपल्या करोडो ग्राहकांना दिलासा दिला आहे। काही प्रमाणामध्ये रद्द केलेल्या चेकबुकचा फोटो किंवा बँक पासबुक अपलोड करणे यापुढे आवश्यक असणार नाही। EPFOने म्हटले आहे की ज्या प्रकरणामध्ये इतर सर्व अटीची पूर्तता केली जाते तेथे क्लेम सेटलमेंट प्रक्रियेदरम्यान चेकबुक किंवा बँक पासबुकचा फोटो अपलोड करण्यास सूट दिली जाते। यामुळे ऑनलाईन दाखल केलेले दावे लवकर मिळण्यास मदत होईल। बहुतेक प्रकरणांमध्ये चेकबुकचा फोटो किंवा प्रमाणित बँक पासबुक कॉपी अपलोड केल्यास दावे नाकारले जातात। EPFOने 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकात ही माहिती दिली आहे। ऑनलाईन दाखल केलेले दावे लवकर निकाली काढण्यासाठी चेकबुक किंवा बँक पासबुकचा फोटो अपलोड न केल्यामुळे नाकारल्या जाणाऱ्या दाव्याची संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी CPFCकडून मंजुरी घेण्यात आली आहे। परंतु ही सवलत काही प्रमाणामध्येच दिली जाते, म्हणजेच ही सवलत फक्त त्या सदस्यांनाच मिळेल ज्यांची इतर वैधता पूर्ण झाली आहे। यामध्ये संबंधित बँक किंवा NPCI द्वारे बँक KYCची ऑनलाईन पडताळणी, DSC वापरून बँक KYCची पडताळणी आणि UIDAI द्वारे सीडेड आधार क्रमांकाची पडताळणी याचा समावेश आहे। क्लेम सेटलमेंटच्या बाबतीत बँक KYC ऑनलाईन असेल, त्यावर संबंधित संस्थेच्या अधिकृत व्यक्तींची डिजिटल स्वाक्षरी असेल, अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याला चेकबुक किंवा बँक पासबुकचा फोटो अपलोड करण्याची गरज भासणार नाही। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांना याबाबत माहिती दिली आहे। EPFOने सर्व कार्यालयांना ईमेलद्वारे अधिसूचना केली आहे की बँकेने पडताळणी केली आहे, हा दावा प्रक्रिया करण्यायोग्य आहे की नाही। त्याचवेळी या प्रकरणात चेकबुक किंवा पासबुकचा फोटो अपलोड करण्याची आवश्यकता आहे की नाही असा संदेश देखील मिळेल। आता नवीन प्रक्रियेद्वारे दावा निकाली काढण्यासाठी फाईल केवळ चेकबुक किंवा बँकेच्या पासबुकचा फोटो अपलोड न केल्यामुळे नाकारली जाणार नाही। काही काळानंतर जेव्हा वेबसाईट दावा निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा त्यात एक वेगळा रंग दिसेल। तो रंग पाहून संबंधित ग्राहकाला समजेल की या प्रकरणात चेकबुक किंवा बँकेच्या पासबुकचा फोटो अपलोड करण्याची गरज नाही। जोपर्यंत कलर कोडिंग होत नाही तोपर्यंत या प्रकरणात चेक किंवा बँकेच्या पासबुकचा फोटो लावणे बंधनकारक आहे की नाही याची काळजी संबंधित ग्राहक घेतील। तर मित्रांनो, अशा पद्धतीने EPFOने आपल्या करोडो ग्राहकांना एक मोठी गुड न्यूज दिली आहे। काही प्रकरणामध्ये रद्द केलेल्या चेकबुकचा फोटो किंवा बँक पासबुक अपलोड करण्याची यापुढे आवश्यकता भासणार नाही आहे। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता। आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढे। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।